दिनांक 28 ऑक्टोबर 2019 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान भाजप नगरसेवक यांच्या जगदाळे लेआउट कृष्णार्पण कॉलनी येथील राहत्या घरावर काही हल्लेखोरांनी हल्ला केला व तुषार भारतीय घरी नाहीत हे समजल्यावर त्यांनी उभ्या असलेल्या इंडिगो गाडीचे ज्याचा क्रमांक MS27 AC 1939 याचे काच फोडले। झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे असं भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। काल आमचे नगरसेवक श्री तुषार भारतीय यांच्या घरावर जो भ्याड हल्ला झालेला आहे त्यांचा आम्ही सर्व अमरावतीवासी निषेध करतो आणि त्याच माध्यमातून आम्ही CP साहेबांना या माध्यमातून निवेदन दिलेले आहे। आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी असं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि CP साहेबांनी आम्हाला असं आश्वासन दिलं लवकरात लवकर आरोपींना आम्ही आतमध्ये टाकू। काल रोज संध्याकाळी 7 वाजता श्री तुषार भाऊ भारतीय महाराष्ट्र प्रदेश भाजपा सदस्य व माजी स्थायी समिती सभापती महानगरपालिका अमरावती यांच्या घरी जाऊन जवळपास 6 ते 7 लोकांनी त्यांचे म्हातारे आई वडील घरी असताना तुषार कुठे आहे त्याला आम्हाला पकडायचं आहे आणि अवारच्या वेळेस शिवाय देऊन आईवडिलांनी सांगितले की तो घरी नाही बाहेर गेलेला आहे। जर भाऊ घरी असते त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असता आणि ते निघून गेल्यावर थोड्या अंतराने त्यांची गाडी उभी होती त्यांची गाडीचे काचं पूर्ण हत्यारानुसार त्यांना फोडण्यात आलेलं आहे। याचा आम्ही निषेध अमरावतीकर भाजपा आणि सर्व अमरावतीकर निषेध करतो। त्या निषेधाकरताच आम्ही आज CP साहेबांना निवेदन दिलं की याचा ताबडतोब जे 6-7 आरोपी आहेत त्यांना ताबडतोब ताब्यात घ्यावं आणि शासन करावं ही आमची सर्वांची मागणी आहे। तसेच तुषार भारतीय हे अनेक वर्षापासून राजकीय पक्षाचे पदाधिकारी असून समाजात त्यांचे मोठे नाव आहे। अशा प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरी हल्ला होणे या बाबीचा जाहीर निषेध भाजप कार्यकर्त्यांनी केला। तसेच हल्लेखोरांची ओळख CCTV कॅमेरा फुटेजच्या माध्यमातून जवळपास स्पष्ट होत आहे असे सुद्धा दिसत आहे। तरी अशा प्रवृत्तीच्या हल्लेखोरांना ताबडतोब अटक करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी आणि या प्रकरणाच्या मागे कट कारस्थान रचणारे नेमके कोण आहेत अशा संशयिताचे नाव घोषित करावे जेणेकरून अशा प्रकारच्या घटना पुढे येऊ नये अशा आशयाचे निवेदन भाजप तथा शिवसेनेच्या वतीने पोलीस आयुक्तांना सोमवारी देण्यात आले। हे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आहेत। केवळ ते महानगरपालिकेचे नगरसेवक किंवा स्थायी समितीचे माजी सभापती नाही, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहे आणि त्यांच्या घरावर त्यांच्या नावाची चौकशी करून हल्लेखोर घरी विचारणा करतात याच्यावरनं आणि ते पूर्णपणे हत्यारासह होते आणि त्यांचा उद्देश काय आहे ह्याच्यातनं प्रतीत होतो। परंतु तुषार भारतीय हे घरी नसताना त्यांनी त्यांच्या वाहनाची तोडफोड केली, नुकसान केलं आणि ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या त्या ठिकाणी हल्ला केला त्याच्यावरनं हे प्रतीत होतं की जर का ते उपस्थित असते तर काय दुर्दैवी घटना एखादी घडली असती। म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ते CP साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की त्याचे फुटेजेस हे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ते फुटेजेस उपलब्ध असताना त्याची ताबडतोब तातडीने पोलीस यंत्रणेने तपास करून त्या हल्लेखोरांना ताबडतोब गजाआड करावे आणि त्याची शहानिशा करून हे स्पष्ट करावं की त्यांचा मूळ उद्देश काय होता ही आमची मागणी आहे। त्या संदर्भातच आम्ही आत्ता निवेदन माननीय CP साहेबांना दिलेलं आहे। यावेळी असंख्य भाजप तथा शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर पोलीस आयुक्त कार्यालयात जमा झाले होते। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी विदर्भ न्यूजला ही माहिती दिली। अमरावती जिल्हा हा संतांचा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, पंजाबराव देशमुखांसारखे थोर संत होऊन गेलेले आहेत। या जिल्ह्यामध्ये असा प्रकार कधीच घडलेला नाही। निवडणूक संपली की विषय संपून जातो, जो विजयी झाला तो विजयी झाला आणि जो पडला तो आपल्या घरात आपल्या कामात लागतो। परंतु यावेळी जे प्रकार आपल्याला दिसत आहेत ते निंदनीय असे प्रकार आहेत। तुषार भारतीय यांच्या घरावर जो भ्याड हल्ला केला गेला त्या हल्ल्याचा मी या ठिकाणी निषेध करते आणि ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांची ताबडतोब चौकशी करून त्यांना त्वरित गजाआड करावा अशी या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत। मी 30-35 वर्षापासून राजकारण करून आहे
पर असे घाणेरडे जे प्रकार आहे कोणाचं घरी जायचं आणि त्याला मारायचं योग्य आहे. हार जीत असते. मी हारलो इलेक्शनमध्ये, पण असं नसतं. कार्यकर्त्यांना आपल्याला समजावं लागतं की ठीक आहे, आज नाही आपण उद्या जिंकू. एक विचाराची लढाई असते. हे जे घाणेरडा प्रकार झाला तुषार भाऊ असो, अनेक विषय, कोणाचं घरी जायचं आणि हे करायचं, घर डिस्टर्ब होते, आजूबाजूचे लोक डिस्टर्ब होते. आम्ही CP साहेबांना सांगितलं आहे की याच्यावर कडक कारवाई करायची. म्हणजे तो कसं आहे, जे हल्लेखोर आहे यांचं मनोबल वाढतं. आम्ही परत तुमचा माध्यम लोकांना हे सांगतो आणि CP साहेबांना हे सांगतो, कडक कारवाई करा आणि जे दोषी आहे त्यांना उचित दंड द्या. तर संपूर्ण घडलेल्या प्रकारावर विदर्भ न्यूजने पोलीस उपायुक्त यशवंत साळुंके यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. लोकसभा इलेक्शन असतील, विधानसभा इलेक्शन असतील, तर हे सगळे सुखकर पार पडले. हे सगळे पार पडल्यानंतर 27 तारखेची जी घटना आहे, ती घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनला त्या संदर्भात कुठलाही रिपोर्ट आलेला नाही. आम्हाला ज्यावेळेस ही माहिती कळाली त्यावेळेस लगेच त्या ठिकाणी स्पॉटवर पोलीस पोहोचले आणि त्यानंतर समोरचा जो इन्सिडन्स आहे तो आम्ही त्या ठिकाणी अवॉइड केलेला आहे. परंतु त्या घटनेच्या अनुषंगाने दोनपैकी कुठल्याही पार्टीने पोलिसांना फिर्याद दिलेली नाही, तक्रार दाखल झालेली नाही. कालची जी घटना आहे 28 तारखेची, त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन राजेपेठेत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामधील CCTV फुटेज जे प्राप्त आहे त्यामधील सगळ्या आरोपींची नावं आम्ही निष्पन्न करण्याचा प्रयत्न करतो आहे. शक्य तेवढ्या लवकर आम्ही आरोपींना ट्रेस करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये जेही कोणी इन्व्हॉल्व असतील, त्यांना पाठबळ पुरवणारे असतील, त्यांना पैशाची मदत करणारे असतील किंवा त्यांच्याकडनं हे काम करून घेणारे जे कोणी आरोपी असतील त्या सगळ्यांना आम्ही निष्पन्न करू आणि त्यांना आम्ही निश्चितच त्यामध्ये अटक करू. सध्या तपासामध्ये CCTV फुटेजमध्ये काही लोकेट झालं आहे का? आम्ही त्या CCTV फुटेजमधूनच आरोपींची नावं प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांना आयडेंटिफाय करण्याचा, त्यामधून क्लॅरिटी आम्ही त्याची CCTV फुटेजची आम्ही डेव्हलप करतो आहे आणि आरोपी नेमके कोण आहेत ते निष्पन्न त्यामध्ये आम्ही करू आणि आम्ही त्यामध्ये आरोपींना अटक करू. ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज.